मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, राजकारणात कधीही कोणाचंही काहीही होऊ शकतं. 1995 ला गोपीनाथ मुंडे तसंच नितीन गडकरी महाराष्ट्राचे प्रमुख होते. एकनाथ खडसे महाराष्ट्राचे प्रमुख होते भारतीय जनता पक्षाचं. मात्र हे तिन्ही नेते भारतीय जनता पक्षानं कसं संपवलं, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांचा काळ आता चालू आहे आणि हा सुद्धा कसा संपुष्टात आणला जाईल, त्याचबरोबर जे नितीश कुमारचं झालं, शिवराज सिंग चव्हाणांचं झालं, चंद्रबाबू नायडूचं सुद्धा आता होईल, असंच देवा भाऊचं सुद्धा होईल, देवेंद्र फडणवीस सुद्धा सत्तेतून पायउतार होतील. तर हे का होतील, का ह्यांची राजकीय कारकीर्द काय आहे, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत की यांनी आजवर जे काय राजकारण केलेलं असेल, आजवर ज्या ज्या योजना राबवल्या म्हणायचं, जे जे त्यांनी सत्तेसाठी जंग पछाडलं, काय काय केलं, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. तर हा संपूर्ण व्हिडिओ जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल की नितीन गडकरी असतील, शिवराज सिंग चव्हाण, नितीश कुमार आणि आता देवेंद्र फडणवीस, या सगळ्यांचं कसं राजकीय भवितव्य अंधारमय झालं. नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार होते, मात्र त्यांना कशा पद्धतीचं केंद्रात पाठवलं गेलं, तसंच शिवराज सिंग चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावरून काढून कसं केंद्रात पाठवलं, नितीश कुमारांचे कसं खच्चीकरण केलं, या संपूर्ण विश्लेषणामध्ये हे विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर तत्काळ आपण चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. राजकारणामध्ये कधी कुणाचं काय होईल, कुणाचं भविष्य उजळेल आणि कुणाचं भविष्य अंधारमय होईल हे काही सांगता येणार नाही. एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणावरती पकड असलेले शरद पवार आज त्यांच्या पक्षाची अधोगती होताना आपल्याला दिसते. 70 वर्ष ज्या काँग्रेस पक्षानं भारतावरती राज्य केलं, त्या काँग्रेस पक्षाची आज उतरती कळा लागलेली आहे. ज्या इंग्रजांनी 150 वर्ष या देशावरती राज्य केलं, त्या इंग्रजांना अक्षरशः हाकलून दिलं गेलं. ज्या मुघलांनी 700 वर्ष या देशावरती राज्य केलं, त्या मुघलांची सुद्धा सत्ता संपुष्टात आणली गेली. असाच काहीसा इतिहास हा राजकीय दृष्ट्या राजकारणामध्ये असतो आणि तो महत्वाचा सुद्धा असतो की ज्याचं चलतं त्याचं फार काळ असं काही नसतं. तो काही राजकारणामध्ये तांबडपान घेऊन आलेला नसतो. आज नाही उद्या त्याला सत्तेतून पायउतार व्हावाच लागतं. ही लोकशाहीचे मूल्य आहे. तसंच हुकुमशाही असू द्या, काही असू द्या, मुघलांची हुकुमशाही होती, इंग्रजांची हुकुमशाही होती, हे सगळं राजवट मोडीत काढलं गेलं. आज देशामध्ये 2014 पासून भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सुद्धा बऱ्याच जणांना चांगले दिवस आले, पुन्हा उतरती कळा आले. त्यापैकी नितीन गडकरी एक आहेत. नितीन गडकरी हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री 2014 साली बनले असते, मात्र त्यांना लोकसभेला तिकीट देऊन खासदार म्हणून खासदार केला आणि केंद्रामध्ये मंत्री त्यांना पाठवलं. आता राज्याची धुरा ज्याच्या हातात असते, मुख्यमंत्री असतो, त्याला सर्वाधिक किंमत असते. केंद्रीय मंत्र्याला जास्त एवढं काही कोणी ओळखत नाही, मात्र मुख्यमंत्री म्हटलं की सगळ्या गोष्टी. आता नितीन गडकरींचं बघा, नितीन जयराम गडकरी हे एक आता एक्सप्रेस वे रस्ते बनवणारा एक रोडमॅन म्हणून सध्याची ओळख आहे. नितीन गडकरी यांचं राजकीय कारकीर्द जर बघितली आपण, 1997चा त्यांचा जन्म आहे. त्यांची तिन्ही मुलं उद्योजक आहे. मुलगी कांचना, सगळे उद्योगपती आहेत घरचे सगळे. त्यांचं शिक्षण LLB झालेलं. तर नितीन गडकरी यांचं राजकारण 1976 पासून विश्व हिंदू परिषदेच्या RSSच्या माध्यमातून त्यांचं राजकारण सुरू झालं आणि वयाच्या 24व्या वर्षी ते भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष बनले होते. तसंच 1989 मध्ये ते पदवीधर मतदारसंघातून पहिल्यांदा विधान परिषदेवरती आमदार झाले. त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं जास्त काही नव्हतं आणि भाजप ज्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये मोठी केली त्यापैकी नितीन गडकरी, गोपीनाथराव मुंडे आणि अशीच मोजकी 1-2-4 मंडळी होती. एकनाथ खडसे एक त्याच्यामध्ये होते. हे तिघ कॉमन मॅन म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखले जायचे. मात्र एकेकाचा पत्ता कट करून टाकला.
गोपीनाथराव मुंडे यांचं निधन झालं तर एकनाथ खडसे यांना कशा पद्धतीनं बाजूला केलं हे सुद्धा आपण पाहिलं असेल. तर नितीन गडकरीचा सुद्धा पत्ता कसा कट केला बघा. 1995ला शिवसेना भाजपचं सरकार आलं, त्यामध्ये ते बांधकाम मिनिस्टर बनले. त्यांनी अनेक ब्रिज बनवले, अनेक नद्या जोडल्या, बरंचसं काय काय बनवलं. त्यानंतर 1995च्या नंतर 99 मध्ये सरकार गेल्यानंतर ते 1999 ते 2005 मध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी काम पाहिलं. तर 9 मध्ये ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुद्धा बनले गेले. त्याचबरोबर वयाच्या 52व्या वर्षी ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे सर्वात तरुण व्यक्ती म्हणून बनले. 2014ला लोकसभेला ते निवडून गेले आणि त्यांना केंद्रामध्ये मंत्रिमंडळामध्ये घेतलं गेलं. आता नितीन गडकरी हे 2014 साली मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते. म्हणजे महाराष्ट्र राज्यात जर सत्ता आली तर नितीन गडकरी किंवा गोपीनाथराव मुंडे हे मुख्यमंत्री बनतील असं एकंदरीत चित्र होतं. मात्र अचानक देवेंद्र फडणवीसांना काढलं आणि अचानक देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं गेलं. म्हणजे गडकरींचा सुद्धा पत्ता कसा साफ करून टाकला ते आपल्याला या सगळ्या गोष्टीमधून दिसतंय. तर आता बघा, आपण शिवराज सिंग चौहानांबद्दल सुद्धा आपण बघू की शिवराज सिंग चौहानांना कसं बाजूला केलं गेलं. शिवराज सिंग चौहान हे सुद्धा एक मध्य प्रदेशमध्ये चांगले लीडर म्हणून काम करत होते. ते RSS आणि भारतीय जनता पक्ष. शिवराज सिंग चौहान हे 1972 मध्ये ते RSS मध्ये जॉईन झाले. त्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये आले. 1976-77 मध्ये ते जेलमध्ये सुद्धा गेलेले होते आणि 1990 मध्ये ते पहिल्यांदा बुधनी मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर ते 2002 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. सलग त्यानंतर 2005 ते 2018 सलग 3 वेळा ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनले होते. आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनले त्यानंतर मात्र त्यांचा पत्ता कशा पद्धतीने साफ केला, म्हणजे त्यांना केंद्रीय कृषी मंत्री बनवलं गेलं. आता केंद्रीय कृषी मंत्री कोण आहे काय हे लोकांना काही माहित नसतं, पण मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण आहे हे लोकांना माहिती असतं. तर शिवराज सिंग चौहान यांना चौथ्यांदा मुख्यमंत्री केलं नाही, त्यांचा सुद्धा पत्ता साफ केला. म्हणजे हळूहळू त्यांना मुख्यमंत्री पदावरून काढलं आणि केंद्रामध्ये त्यांना पाठवलं गेलं. आता असाच काहीसा पत्ता नितीश कुमार यांचा सुद्धा साफ केलेला आपल्याला दिसतो. नितीश कुमारांना सुद्धा असंच हळूहळू बाजूला केलं गेलं. नितीश कुमारांचा सुद्धा पत्ता साफ करून टाकला भारतीय जनता पक्षाने. म्हणजे मोदी आणि शहा हे दोघ जण असे आहेत, मी मगाशी जसं म्हणलो की राजकारणामध्ये कधीही कोणाचंही काहीही होऊ शकतं. असंच आता बघा, नितीन गडकरींचा पत्ता साफ केला, गोपीनाथ मुंडेंचा पत्ता महाराष्ट्रातनं साफ केला. असाच देवाभाऊवरती वेळ येणार आहे आणि ती सुद्धा आपण बघा, चंद्रबाबू नायडू असतील, चंद्रबाबू नायडूंची सुद्धा हीच अवस्था होणार आहे. नितीश कुमारांची सुद्धा हीच अवस्था होणार आहे. झालीच म्हणायचं. आता नितीश कुमार सुद्धा बघा, नितीश कुमार हे 1977 ते 74-77 आणीबाणी जी लागली होती त्यामध्ये ते अटक झाले होते. ते शरद यादव यांचा जो पक्ष त्या सोबत काम करत होते, मात्र पुढे जाऊन ते त्या पक्षाचेच राष्ट्रीय अध्यक्ष झाले. 1995 मध्ये ते पहिल्यांदा हरनौत मतदारसंघातून आमदार झाले आणि पहिल्यांदा खासदार सुद्धा बाही मतदारसंघातून 1989 ला झाले. त्या काळामध्ये लालू प्रसाद यादव यांची सत्ता होती आणि लालू प्रसाद यादव यांच्या सत्तेमध्ये चारा घोटाळा प्रचंड गाजलेला होता. चारा घोटाळ्यामध्ये अनेक लोकांना अटक केलेली होती. 800 कोटीचा चारा घोटाळा हा बिहारमध्ये झालेला होता. आता 800 कोटी काहीच नाही, आता 8-8 हजार कोटी 10-10 हजार कोटींचे घोटाळे व्हायला लागलेले आहेत. मात्र त्या काळामध्ये संवेदना होत्या. त्या काळामध्ये एखादा घोटाळ्यामध्ये सापडला तर त्याला अलगद बाजूला केलं जायचं, त्या ठिकाणी दुसरा बसवला जायचा. असंच लालू प्रसाद यादव यांच्या मंत्रिमंडळामध्ये 800 कोटीचा चारा घोटाळा झाल्यानंतर त्या ठिकाणी लालू प्रसाद यादव यांचीच पत्नी राबडी देवी यांना बिहारचं मुख्यमंत्री केलं होतं. आणि त्याच कार्यकाळामध्ये नितीश कुमार यांनी प्रचंड अशी आंदोलनं केली. बिहारमध्ये अख्खा बिहार पिंजून काढला आणि लालू प्रसाद यादव यांची सत्ता घालवली तिथून. बघा, त्या काळामध्ये 1994 मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी समता पक्षाची स्थापना केली होती, समता पार्टी म्हणून. आणि 1996 आणि 2004 मध्ये वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार
सत्तेमध्ये होतं, सत्तेमध्ये आलं होतं. आता समता पार्टी आणि जनता दल युनायटेड म्हणजे नितीश कुमारांनी पक्ष स्थापन केला, त्याचं राष्ट्रीय अध्यक्ष झाले जनता दलाचे युनायटेड शरद यादव वगैरे ते मिळून होते. आणि जनता दलाच्या माध्यमातून ते छोट्या छोट्या पक्षांना सोबत घेऊन बिहारचं पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले नितीश कुमार. म्हणजे लालू प्रसाद यादव यांची एवढ्या वर्षाची सत्ता अक्षरशः पाला पाचोळ्यासारखी उलटून टाकली. जो चारा घोटाळा झाला त्या चारा घोटाळ्याचा लालू प्रसाद यादव यांना प्रचंड असा फटका बसला. नितीश कुमार हे ग्रामीण भागातनं येणारा एक नेतृत्व होतं आणि नितीश कुमारांच्या माध्यमातून बिहारमध्ये बरीचशी कामं होतील असं लोकांना वाटत होतं आणि त्या चेहऱ्यावरती लोकांनी सलग 4 टर्म नितीश कुमार यांना निवडून दिलं. नितीश कुमार हे बघा जवळपास 20 वर्ष 2003 पासून ते 2026 पर्यंत बिहारचे मुख्यमंत्री राहिले 22-23 वर्ष. आणि त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षानं बघा त्यांच्या मुलाला एका केसमध्ये अडकवलं. केसमध्ये अडकवल्यानंतर ऑटोमॅटिकली त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं आणि बिहारमध्ये सुद्धा नितीश कुमारांच्या पक्षाच्या बोटाला धरून भारतीय जनता पक्ष तिथं आलं. भारतीय जनता पक्षाचे सुरुवातीला 10-12 आमदार होते, त्याचे 20 झाले, 50 झाले. आज रोजी भारतीय जनता पक्ष बिहारमध्ये 1 नंबरचा पक्ष बनलेला आहे. बिहारमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागा घेणारा पक्ष ठरलेला आहे. जरी खासदार नितीश कुमारांचे जास्त असले तरी नितीश कुमारांच्या आमदारांची संख्या घटलेली आहे. आणि तिथून बघा नितीश कुमारांना 6 महिने मुख्यमंत्री केलं आणि त्यानंतर सम्राट चौधरी भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री केला. म्हणजे नितीश कुमारांची सुद्धा तिथं विकेट काढली गेली. बघा अशा पद्धतीनं हे सगळं राजकारणामध्ये चालतं. म्हणजे जे नितीश कुमार 2005-3 पासून अनेक वेळा राज्यांची शपथ घेतली ते 10 वेळा बिहारचे मुख्यमंत्री झालेत. म्हणजे कधी लालू प्रसाद यादवांच्या पक्षासोबत सुद्धा जाऊन त्यांनी मुख्यमंत्री झालेले आहेत, तर कधी ते स्वतःच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री झालेले आहेत. म्हणजे असं नितीश कुमार यांचा जवळपास इतिहास आहे, परंतु त्यांना सुद्धा आता बाजूला केलं गेलेलं आहे. अशीच परिस्थिती आता चंद्राबाबू नायडू यांची सुद्धा होईल. चंद्राबाबू नायडू आज जरी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असले तरी बघा त्यांचा सुद्धा असाच नंबर लागेल. म्हणजे त्यांना सुद्धा साईड बाय केलं जाईल, तिथं दुसरं कोणाला तरी मुख्यमंत्री केलं जाईल आणि त्यांना केंद्रात आणलं जाईल. म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आणलं जाईल असं एकंदरीत दिसतंय. आता चंद्राबाबू नायडू हे 1978 मध्ये काँग्रेसकडून चंद्रगिरी मतदारसंघातून पहिल्यांदा वयाच्या 28व्या वर्षी आमदार झाले होते. त्यानंतर 1983 मध्ये त्यांनी तेलुगू देशम पार्टी TDP मध्ये प्रवेश केला. त्यांच्या सासऱ्याची पार्टी होती TDP. आणि 1995ला ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी ती अख्खी पार्टीच पळवून घेऊन गेले आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. बघा चंद्रबाबू नायडूंचा सुद्धा इतिहास हा एकनाथ शिंदे यांच्यासारखा आहे. त्यानंतर ते 1995 ते 2004 मध्ये संयुक्त आंध्र प्रदेशचे CM 9 वर्षे राहिले. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा त्यांचा काळ ठरलेला आहे. आणि आता सध्या सुद्धा 2024 मध्ये त्यांचं सरकार आलं आणि ते राज्याचे मुख्यमंत्री झालेत सध्या. आता बघा नितीश कुमारांचा जनता दल पक्ष आहे, चंद्रबाबू नायडूंचा TDP आहे, असा पक्ष आहे. तर ह्या सगळ्या लोकांचं कसं खच्चीकरण भारतीय जनता पक्षानं केलं हे सुद्धा आपण लक्षात आणलं पाहिजे. भाजप वापरा आणि फेकून द्या अशी नीती जी भाजपची आहे पहिल्यापासून, तशीच नीती भाजपनं सध्या अवलंबायला सुरुवात केलेली आहे. तसंच आता बघा आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आपण म्हणतो, आता सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत आपले देवेंद्र फडणवीस. आता देवेंद्र फडणवीसांची सुद्धा अवस्था काहीशी अशीच होणार आहे आणि महाराष्ट्राचा तरुण मुख्यमंत्री महाराष्ट्राला येणाऱ्या काही काळामध्ये मिळणार आहे. बघा आता देवेंद्र फडणवीसांचे सुद्धा जी राजकीय प्रवास आहे देवेंद्र फडणवीसांचा देवाभाऊचा, तो सुद्धा आपण बघूया. देवेंद्र फडणवीसांनी राजकीय कारकीर्द कधीपासून सुरुवात केली. आता देवेंद्र गंगाधर फडणवीस नाव आहे त्यांचं. 22 जुलै 1970चा जन्म आहे. भारतीय जनता पार्टी त्यांचं टोकन नाव आता देवाभाऊ झालेलं आहे. म्हणजे जे
आता त्यांनी ती लाडकी बहीण योजना चालू झाली, एकनाथ शिंदेंनी केली आणि त्यांनी आपलं नाव हे केलं की देवाभाऊ असं त्यांचं नाव झालं. आता ते विधान परिषदेला आमदार म्हणून राहिलेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून राहिलेत, LLB केली, बिझनेसचं हे केले त्यांनी. त्यांचा राजकीय प्रवास हा 1989 विश्व हिंदू परिषद आणि RSS मधून झालाय. त्यानंतर 1992 मध्ये वयाच्या 22व्या वर्षी ते महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले आणि सर्वात तरुण नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर 1997 ते 99च्या कार्यकाळामध्ये वयाच्या 27व्या वर्षी ते नागपूर महापालिकेचे महापौर झाले आणि सर्वात तरुण महापौर म्हणून त्यांची ख्याती निर्माण झाली. ते 1999 नंतर 2024 पर्यंत ते सलग 6 वेळा नागपूर पश्चिम दक्षिण मतदारसंघाचे आमदार झाले आणि 2013 मध्ये भारतीय जनता पक्षाचे ते प्रदेश अध्यक्ष म्हणून काम केलं. 2014 ते 2019 राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे सर्वात तरुण म्हणून मुख्यमंत्री, ते दुसरे तरुण, पहिल्यांदा शरद पवार झाले ते पहिले तरुण मुख्यमंत्री, ते दुसरे तरुण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर 23 ते 28 2019 मध्ये अजितदादा आणि दोघांनी रात्रीचा शपथ घेतला. ते 5 दिवस CM म्हणून काम त्यांनी पाहिलं. तर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री 5 डिसेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याची जेव्हा सत्ता आली तेव्हा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं त्यांनी. सध्या ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. म्हणजे जे नितीन गडकरींचं झालंय, जे शिवराज सिंग चौहानांचं झालंय, नितीश कुमारांचं झालं, गोपीनाथराव मुंडेंचं झालं, तेच देवेंद्र फडणवीसांचं होईल असं आपल्याला एकंदरीत दिसते. आता देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार सुरू आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार सुरू आहे तर एकंदरीत केंद्राचं जे राजकारण सुरू आहे केंद्रीय, त्यामध्ये केंद्राच्या राजकारणामध्ये सध्या आता देवेंद्र फडणवीस हे सुद्धा चांगले फॉर्म मध्ये आलेले आहेत. जरी नरेंद्र मोदी पंतप्रधान असले देशाचे, अमित शहा गृहमंत्री असले, तरी अमित शहा यांचं पंतप्रधान पदाचं स्वप्न काय लपून राहिलेलं नाही. नरेंद्र मोदींच्या नंतर कोण, हा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेस अमित शहांना नेहमी वाटत असतं की नरेंद्र मोदींच्या नंतर मला या देशाचं पंतप्रधान व्हायचंय. मात्र देवेंद्र फडणवीसांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा आहे आणि अमित शहा यांना विरोध आहे. म्हणून अमित शहा हे देवेंद्र फडणवीसांचं खच्चीकरण करण्याचं काम सुरू केलेलं आहे त्यांनी आणि ते एकनाथ शिंदेच्या माध्यमातून, एकनाथ शिंदेच्या खांद्यावरती बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीसांचा गेम करायचा असा एकंदरीत कलमी कार्यक्रम सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचं काम हे सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. हे आपण उद्धव ठाकरे यांच्या तोंडून ऐकलं असेल. पाठीमागच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी सुद्धा हेच सांगितलं की देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचे काम सध्या जोरदार सुरू आहे आणि येणाऱ्या काही काळामध्ये त्यांना इथून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून काढून केंद्रामध्ये पंतप्रधान केलं जाईल आणि त्यांना जर पंतप्रधान केलं तर आमचा पाठिंबा त्यांना राहील असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. मात्र अमित शहा देवेंद्र फडणवीसांचं पुरेपूर खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यातच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून त्यातले 6 खासदार आपल्या बाजूने वळवले तर 1 विधान परिषदेचा आमदार घेऊन गेलेले आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर सुद्धा वाढलेली आहे आणि एकनाथ शिंदेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांचं खच्चीकरण कसं करता येईल, जास्तीत जास्त जसं करता येईल असं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न हे अमित शहा सध्या करताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे जसं नितीश कुमारांना बाजूला काढलं गेलं आणि तिथं भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री केला गेला, शिवराज सिंग चौहान यांना बाजूला काढलं गेलं, तिथं भारतीय जनता पक्षाचा दुसरा मुख्यमंत्री केला गेला, असंच देवेंद्र फडणवीसांना बाजूला सारून महाराष्ट्रात सुद्धा एखादा तरुण चेहरा पुन्हा तरुण म्हणून मुख्यमंत्री केला जाईल असंही एकंदरीत सध्या आपल्याला दिसतंय. म्हणजे जे या लोकांचं झालं,
गडकरीचं जे झालं, नितीन गडकरींचं, ते शिवराज सिंग चौहानांचं झालं, तेच नितीश कुमारांचं झालं आणि आता तेच देवेंद्र फडणवीसांचं होताना आपल्याला दिसतंय. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.